लोकमान्य सेवा संघ पार्ले यांच्या कै शरद विनायक साठे वैद्यकीय केंद्रातर्फे मी डॉक्टर संजीवनी राजवाडे सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत करते. हा गणेशोत्सव क्रमांक 101 गेल्या वर्षी 100वे वर्ष म्हणजे शतक महोत्सवी वर्ष या गणेशोत्सवाचं आपण साजरं केलं होतं आणि आम्ही खरोखर भाग्यवान की ह्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवाच्या दरम्यान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं. याच दरम्यानी माननीय मोदीजींच्या शुभेच्छा देखील आमच्या संस्थेला लाभल्या आहेत. खरोखर हे आमचं फार मोठं भाग्य आहे. आजच्या या 101व्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आमच्या शाखेचे काही कार्यकर्ते या ठिकाणी निरनिराळे कार्यक्रम सादर करणार आहोत. कार्यक्रमाचं शीर्षक आहे स्वास्थ्य मागतो मी आता. वैद्यकीय शाखा ही गेली 52 वर्षे अविरत कार्यरत आहे. शाखेतर्फे लहान मुलांसाठी लसीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी ब्लड प्रेशरचं मापन, जयपूर फूट केंद्र, डान्स फॉर बेटर हेल्थ ही सिनियर सिटीझनसाठी असलेली ॲक्टिव्हिटी, रक्तदान शिबिरं, तसंच निरनिराळी वैद्यकीय लेक्चर्स आणि विनामूल्य तपासणी कॅम्प्स देखील राबवले जातात. पहिला कार्यक्रम आपण बघणार आहोत तो म्हणजे या ठिकाणी गणेशाची एक रांगोळी आपण साकारणार आहोत. जे गणेशाचं रूप ह्या संपूर्ण कार्यक्रमात आपल्याबरोबरीने असणार आहे. ही रांगोळी या ठिकाणी ती कलाकृती जी आहे ती सादर करीत आहे आमच्या वैद्यकीय शाखेची एक जुनी कार्यकर्ती रीना पांडे. बघूया. यानंतर आपण कार्यक्रम सादर करत आहोत आणि तो म्हणजे एक गणपतीची प्रार्थना आहे. खरं तर सध्या पूर्ण जगामध्ये कोरोना नावाची जी महामारी सुरू झालेली आहे त्यामुळे हा कार्यक्रम आपण सोशल डिस्टन्सिंग पाळून ऑनलाईन करत आहोत आणि संपूर्ण जगाला आरोग्य लाभू दे, स्वास्थ्य लाभू दे म्हणून हा आजचा आपला कार्यक्रम स्वास्थ्य मागतो मी आता. प्रार्थना सादर करीत आहे डॉक्टर स्वाती गोविलकर. स्वाती गोविलकर वैद्यकीय शाखेच्या कार्यकारिणी मंडळावर असून आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ आहे. स्वतःची प्रॅक्टिस असून हॉस्पिटललासुद्धा अटॅचमेंट आहे. तेव्हा ऐकूया गणेशाची प्रार्थना. मागतो मी आता, मागतो आता स्वास्थ्य मागतो मी आता, मागतो आता तुझं मागतो मी आता, मागतो मी आता तुझं मागतो मी आता, मागतो आता मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठावी गणपती, तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती. धरणीधरायसे द्यावे
गजानना मज द्यावे एकदंता तुझ मागतो मी आता मागतो मी आता तुझ मागतो मी आता स्वास्थ्य मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मागतो आता मज द्यावे एकदंता तुझ मागतो मी आता. अतिशय सुंदर प्रार्थनेनंतर आपण पुढच्या आयटमकडे वळतो आहोत. खरं तर नुसती प्रार्थना करून आपल्याला आरोग्य लाभतं का? त्यासाठी आपल्याला स्वतःला सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रयत्न करावे लागतात, काही कष्ट करावे लागतात, अनेक गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. तेव्हा अशा काही गोष्टींबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहोत या कार्यक्रमातून. अशीच काहीशी एक काळजी आपण कशी घेऊ शकतो त्याविषयी थोडंसं बोलता आहेत सौ मोहिनी जुवेकर. या पण आमच्या वैद्यकीय शाखेच्या कार्यकारिणी मेंबर आहेत आणि त्या व्यायामशाळेच्या अध्यक्ष देखील आहेत. त्यांचं संपूर्ण कार्यकाल जो होता नोकरीचा तो त्यांनी व्यायामाच्या शिक्षिका म्हणून व्यतीत केलेला आहे. तेव्हा या महत्त्वाच्या गोष्टीविषयी जाणून घेऊया सौ मोहिनी जुवेकर यांच्याकडून. लॉकडाऊनमध्ये व्यायामाची गरज आजचा विषय. सध्या करोनामुळे जो लॉकडाऊन सुरू होता त्यामुळे सगळेच व्यवहार कसे ठप्प झाले. त्यात आहार, व्यायाम, रोजच्या ॲक्टिव्हिटीज आपण सगळेच विसरलो आहोत. घरात नोकर कामाला नसल्यामुळे सगळी कामे आपल्यालाच करावी लागत आहे. पण तो व्यायाम म्हणून पुरेसा नाही. काहींना तर वर्क फ्रॉम हेही करावे लागत आहे. तेव्हा आपला आहार भरपूर होतो आणि शारीरिक झीज कमी होते. म्हणून एक लक्षात ठेवायचं की व्यायामाला पर्याय नाही. व्यायामासाठी यूट्यूबवर सारख्या ॲपवर जाऊन वेगवेगळे व्यायाम प्रकार, योगासने, वॉक घेणे इतर आपण पाहून करू शकतो. घरात बसून एक प्रकारचा आळस आलेला आहे तो झटकून टाकण्यासाठी दररोज व्यायाम हा केलाच पाहिजे. व्यायाम वयानुसार आपल्याला शारीरिक व्याधी असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करावा. व्यायाम प्रकार सोपे करावे जे आपल्याला सूट होतात किंवा आपण करू शकतो आणि साधारण व्यायाम 20 मिनिटं किंवा 30 मिनिटंच करावा. लॉकडाऊनच्या काळातही तुम्ही व्यायाम केल्यामुळे उत्साही राहू शकाल, ऊर्जाही मिळेल आणि दुखण्यांपासून लांब राहू शकता. तोच एक लक्षात ठेवायचं की तोंडाला मास्क लावू नका व्यायाम करताना. व्यायाम करताना मास्क लावला तर आपल्याला दम लागू शकतो, श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ शकतो आणि आपला जीव गुदमरू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा व्यायाम करताना कोणीही मास्क लावू नये. मास्कचा वापर जरूर करावा परंतु तो बाहेर जाताना किंवा एकमेकांशी गप्पा मारताना आपण तो करावा. आता व्यायामशाळा किंवा जिम्स आपण म्हणतो किंवा स्विमिंग पूल हे सगळं बंद आहे. त्यामुळे व्यायाम अजिबात होऊ शकत नाही. त्यामुळे आपण घरात बसून सोपे खेळ म्हणा किंवा त्यांनी जेणेकरून बुद्धी कौशल्य वाढेल, गमतीशीर खेळ खेळल्यामुळे आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्याला मनात जी काही एक भीती आहे ती निघून जाईल. आता अनलॉकमध्ये आपण सुरळीत होण्यासाठी मनातली भीती काढून टाकण्यासाठी सगळेच नियम पाळून व्यायाम हा केलाच पाहिजे आणि व्यायाम लवकरच व्यवहार सर्व सुरळीत होऊ शकतात. आपल्या मनाला उभारी मिळेल. आता अनलॉकमध्ये हे नियम पाळायचे आहेतच पण व्यायाम नियमित करताना तरच स्वास्थ्य सुरक्षित राहील आणि व्यायामामुळे मानसिक, भावनिक, शारीरिक असे विकास होण्यास व्यायामाची मदत होते. म्हणूनच हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं आहे. व्यायामाला पर्याय नाही आणि व्यायाम हीच शरीर स्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे. आपल्याला म्हटल्याप्रमाणे व्यायामाची गरज ही सगळ्यांनाच आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत व्यायाम हा प्रत्येकाने केला पाहिजे.
जो आपल्याला सूट होतो की आपण करू शकतो, हे छोटे छोटे व्यायाम प्रकार करून रोजचे आरोग्य निरोगी राहू शकतो. धन्यवाद. मंडळी, व्यायामाविषयी आपण तर जाणून घेतलं, पण अनेकदा असं होतं की व्यायामाचा कंटाळा येऊ शकतो, व्यायाम झेपत नाही असं होऊ शकतं. मग अशा वेळी आपल्या शरीराची हालचाल आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, तर त्यात थोडीशी नाविन्यपूर्ण हालचाल असणं गरजेचं आहे. आणि अशीच नाविन्यपूर्ण हालचालींसाठी आपल्याला काय करता येईल ते थोडक्यात आपल्याला सांगताहेत सौ मानसी आपटे. डान्स फॉर बेटर हेल्थ या आमच्या सिनियर ग्रुपसाठी चालवल्या जाणाऱ्या उपक्रमाच्या त्या मार्गदर्शिका आहेत. इथे ज्येष्ठ स्त्रिया व पुरुष यांना सोप्या सोप्या नृत्य प्रकारांविषयी मार्गदर्शन केलं जातं आणि अशाच काही सोप्या गोष्टी त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. गणेश मुद्रा किंवा नृत्य योगा. चला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड. वक्रतुंड हा नेहमी आपण गणपतीच्या नृत्यामध्ये वापरतो. पुढे गणपती किंवा शूर्पकर्ण. शूर्पकर्ण किंवा त्याला गणपती गणेश असंही म्हणतो. चतुर्भुज. गणपतीचे 4 हात. चतुर्भुज. चतुर्भुज. पार्वती सुत. पार्वती सुत. पार्वती सुत. आता आपण योग मुद्रांच्याकडे वळूया, जे नृत्यामध्ये सुद्धा वापरले जातात. पहिला आहे दंत. हात असे हे करायचे आणि मधली जी बोटाची मोठी फिंगर, रिंग फिंगर बाहेर असं करायचं आणि हे दंत. 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 आपण हे एकदंत सुद्धा असं म्हणतो. एकदंत. पाश. पुढील मुद्रा पाश. हे हात असे जवळ घ्यायचे, दुमडायचे आणि हे 2 फिंगर्स बाहेर असे आणि हे पाश. 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 अंकुश. पुढील मुद्रा अंकुश. हात असा करायचा, ही 2 बोटं अशी गुंडायची, मधला फिंगर असा सरळ ठेवायचा, कारण त्या दोन्ही बोटावरती हा अंगठा असा गेला पाहिजे. अंकुश. 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 पुढे विघ्न. विघ्न. दोन्ही बोटं अशी करून गणपतीला दाखवलं. विघ्नहर्ता. 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 पुढचा आहे परशु. परशु मध्ये आपण हे 5 बोटं अशी एकमेकाला जोडून अशी हे करायची, मध्ये गॅप ठेवायचा आणि हे परशु. 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 अत्यंत प्रिय मुद्रा लड्डू. 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 पुढे बीजपुर. हा जास्त प्रचलित मुद्रा ही नाहीये, पण हे नखाना असे हे करून पुढे आणायचं आणि हार्ट रूपी असा होईल. बीजपुर. बीजपुर. सर्वात शेवटी गणेश. गजानन. गणेश. गणेश मुद्रा.
अशा प्रकारे आपण गणेश मुद्रा आपल्या जीवनात सुद्धा वापरू शकतो किंवा आपल्या नृत्यामध्ये सुद्धा वापरू शकतो. व्यायाम तर झाला, तो नाविन्यपूर्ण पद्धतीने म्हणजे आपण थोड्याशा नृत्य मुद्रा वगैरे बघितल्या आहेत ज्याचा आपल्या आरोग्याला फायदा होणार आहे. तर अशा व्यायामानंतर आणखीन एक महत्त्वाची गरज असते, ती म्हणजे आपला आहार. तो सुद्धा चौरस आणि पौष्टिक असा असला पाहिजे. सध्या गणपतीचे दिवस आहे आणि प्रत्येकाच्या घरी गणपतीचं आवडतं खाद्य, ज्याला मोदक असं आपण म्हणतो, हे आपण रोज बहुतेक ठिकाणी बनवले जातात. परंतु ह्या मोदकांमध्ये सुद्धा आपल्याला आणखीन कसा पौष्टिकपणा आणता येईल, तर थोडक्यात जाणून घेऊया सौ सुधा आठवले यांच्याकडून. एक छोटीशी रेसिपी त्या सादर करीत आहेत. सौ सुधा आठवले ह्या आमच्या वैद्यकीय शाखेच्या कार्यवाह आहेत. चला तर बघूया चटपटीत छान रेसिपी. श्री गणरायांचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचं वातावरण आहे. त्यांच्या सरबराईत आपण सगळे दंग आहोत. श्री गजाननाचे आवडते पक्वान्न म्हणजे मोदक. पांढऱ्या शुभ्र उकडीच्या पारीत गुळ खोबऱ्याचे सारण भरून केलेल्या मोदकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. तथापि गुळ खोबऱ्याऐवजी रव्याचा किंवा दह्याचा शिरा, दुधी अथवा गाजर हलवा, नाहीतर छोटासा मोतीचूर लाडू भरूनही मोदक छान होतात. मोदक म्हणजे गोडच असं समीकरण आपल्या मनात ठसलं आहे. परंतु आज मी आपल्याला जरा हटके म्हणजे तिखट मिठाचे 3 रंगी मोदक दाखवणार आहे. चला तर मग पाहूया साहित्य. पारीसाठी तांदूळ पिठी, मीठ, पाणी, लोणी आणि थोडासा खायचा गुलाबी रंग. सारण 5 ते 6 तास भिजवून वाटलेली हरभऱ्याची डाळ, मीठ, हिरवी मिरची, हिरवी व लाल सिमला मिरची, धने जिरे पूड, थोडासा ओवा, कोथिंबीर आणि लिंबू. कृती: नेहमीप्रमाणे तांदूळ पिठीची उकड करून घ्यावी. थोड्या खाण्याचा गुलाबी रंग घालून घ्यावा. सारणासाठी फोडणीत वाटलेली डाळ घालावी. मीठ, मिरची, धने जिरे पूड, ओवा, सिमला मिरची सर्व घालावे. पाणी घालून एक वाफ येऊ द्यावी. मग लिंबू पिळून कोथिंबीर घालावी. आता बघूया मोदकाची कृती. त्यात हाचा वाटायचं पुरण भरून आणि मग आता हे मोदक 10 मिनिटं उकडून घेतले की मोदक तयार. हे मोदक तिखट मिठाचे असले तरी खूप चमचमीत, मसालेदार किंवा तळलेलेही नाही. अधिक पौष्टिक करण्यासाठी हरभऱ्याची व मुगाची डाळ अर्धी घ्यावी. सारणातील ओवा पाचक तर लिंबू व्हिटॅमिन सी देईल. या मोदकांच्या नैवेद्याने श्री गणराय प्रसन्न होतीलच आणि घरची मंडळीही खुश होतील. मला खात्री आहे. नक्की करून पहा. धन्यवाद.
मोदकांच्याच बरोबरीने गणेशोत्सवात एका वस्तूला खूप मोठा मान असतो आणि ती म्हणजे दूर्वा नावाची वनस्पती. गणपती आणि दूर्वा यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या दूर्वा खरं तर मेडिसिनलसुद्धा आहेत. मुळात त्यात थंड हा गुणधर्म आहे, म्हणजे ज्याला आपण शीतल किंवा कूलिंग गुणधर्म असं म्हणतो तशा आहेत. आणि म्हणून अनेकदा नाकातून येणारं रक्त थांबवण्यासाठी या दूर्वांचा आपण वापर करू शकतो. नाकामध्ये त्याचे थेंब घालू शकतो. ॲसिडिटी कमी करण्यासाठी सुद्धा दूर्वांचा रस आपण पाव कप घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून सरबतासारखं पिता येतं. याच दूर्वा पेस्ट करून त्यामध्ये थोडीशी हळद घालून आपण त्वचेवर होणाऱ्या निरनिराळ्या इन्फेक्शनसाठी सुद्धा वापरू शकतो. विशेषतः पावसाळ्यात अशी इन्फेक्शन्स आपल्याला मोठ्या प्रमाणावर होतात. शिवाय ज्यांना फिट्स येत असतात, असा अटॅक ज्या वेळेला येतो त्यावेळेला दूर्वांचा रस आपण नाकामध्ये 2-2 थेंब घालू शकतो. दूर्वांची पेस्ट आपण ताकाबरोबर पोटामध्ये घेऊ शकतो, ज्याद्वारे कॉन्स्टिपेशनचा त्राससुद्धा आपला दूर होऊ शकतो. तर अशा ह्या बहुगुणी दूर्वा त्यांची बोटॅनिकल माहिती म्हणजे वनस्पतीच्या अनुषंगाने माहिती करून घेणार आहोत. ही माहिती आपल्यापुढे सादर करीत आहेत निखिल सावरकर. हा आमचा वैद्यकीय शाखेचा सगळ्यात छोटा आणि बरीच वर्ष या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आहे. तर ऐकूया दूर्वांबद्दल. नमस्कार, माझं नाव निखिल सावरकर. मी आज दूर्वांबद्दल बोलणार आहे. दूर्वा गणपतीच्या आवडत्या दूर्वा या वनस्पतीशास्त्रानुसार पोएसी कुळात गणल्या जातात. त्यांचे नाव सायनोरॉन डेक्टिलॉन असे आहे. ही वनस्पती दमट ओलसर जागी खूप जलद गतीने वाढते. हिचे मऊ खोड जमिनीवर आडवे पसरत जाते. प्रत्येक पेरावर मुळे फुटतात व मग अनेक फांद्या फुटून ते वाढत जाते. आपण सर्वसाधारण हिरव्या रंगाचा दूर्वा नेहमी बघतो. निसर्गात क्वचित ह्या निळ्या या पांढऱ्या पण असतात. यातील पांढऱ्या दूर्वा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला वाहतात. इतर गवत व दूर्वा यात फरक म्हणजे दूर्वांचे खोड त्रिकोणी चौकोनी नसून गोलच असते. अनेक अरुंद चपटी व अगदी पातळ असतात. पानांच्या खाली खोडावर गुंडाळलेला पापुद्रा, ज्याला शास्त्रीय भाषेत शीत असे म्हणतात, तो असतो. पापुद्रा संपून पाने सुरू होतात तेथे असणारी लव अगदी थोडी व लहान असते, जी इतर गवतात जास्त व मोठी असते. इतर गवतात बरेचदा पानांवर देखील लव असते, पण तशी ती दूर्वांवर नसते. पानांच्या मधील शीर कधीही ठळक व जाड नसते. त्या मागील पाने खोडावर एका आड एक बाजूला असतात. वाढ होताना टोकाला एक पान, त्याच्या मागे 2 बाजूला 2 पानं अशी त्रिशूळाखाली रचना असते. देवांना वाहताना 3, 5 किंवा 7 पानांचा तुकडा वाहतात. फुलोरा खूप वाढ झाल्यावरच येतो. बी अगदी बारीक व काहीसे लंबगोल असते. घरातल्या कुंडीत ही सहज वाढवता येते. फक्त भरभर पसरणारी असल्यामुळे इतर कुंड्यात पटकन पसरणार घुसखोरी करणार नाही यावर लक्ष ठेवावे लागते. त्या गुरांना उत्कृष्ट खाद्य देखील आहेत. आयुर्वेदात दूर्वांचे अनेक औषधी उपयोग सांगितले गेले आहेत. यानंतर आपण थोडंसं जाणून घेणार आहोत की ह्या उत्सवाच्या प्रसंगी आणि विशेषतः बाहेर कोरोनासारखी महामारीची परिस्थिती आहे. आपण सगळेजण घरामध्ये बंदिस्त झालेलो आहोत आणि अशा वेळेला लहान मुलांशी संवाद साधणं ही आपल्यासाठी अत्यंत अवघड अशी गोष्ट झालेली आहे. तेव्हा या लहान मुलांना आपण कसं टॅकल करायचं, त्यांची कशी काळजी घ्यायची, त्यांना कसं समजावून सांगायचं आणि पालक आणि मुलांमधला संवाद हा
कसा चांगल्या रीतीने घडवून आणता येईल याविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टर शिल्पा इनामदार यांच्याकडून. डॉक्टर शिल्पा ह्या बालरोग तज्ज्ञ आहेत. आमच्या वैद्यकीय शाखेच्या कार्यकारी मंडळावर देखील आहेत. त्यांची पार्ल्यामध्ये स्वतःची प्रॅक्टिस आहे आणि त्या निरनिराळ्या हॉस्पिटल्सनासुद्धा अटॅच्ड आहेत. तेव्हा जाणून घेऊया लहान मुलांच्या तक्रारींविषयी. नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा इनामदार. मी एक बालरोग तज्ज्ञ आहे. आता तुम्ही म्हणाल, गणपतीच्या कार्यक्रमात बालरोग तज्ज्ञ कशाला? खरं आहे तुमचं म्हणणं. आज आमच्या वैद्यकीय शाखेतर्फे हा कार्यक्रम सादर केला जातो. या कार्यक्रमामध्ये नृत्य, गाणं, रेसिपी असे करमणुकीचे कार्यक्रम तर आहेतच. पण जेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, तेव्हा त्यामागचा प्रमुख हेतू हा होता की समाज प्रबोधन व्हावं, सर्वांनी एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी. मला माहिती आहे मी काही कोणी थोर व्यक्ती नाही समाज प्रबोधन करायला, पण एक बालरोग तज्ज्ञ या नात्याने मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आता आपण सुरुवात एका गोष्टीने करूया. महर्षी धोंडो केशव कर्वे हे तर आपल्या परिचयाचे आहेतच. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, SNDT युनिव्हर्सिटीची स्थापना अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. हे महर्षी धोंडो केशव कर्वे जेव्हा लहान होते, शाळेत होते, तेव्हाची ही गोष्ट आहे. ते अभ्यासात हुशार होते, पण त्यांच्याच वर्गात काही निनाड अभ्यास न करणारी मुलं होती. तर एक दिवस मार्च आणि एप्रिल महिना चालू होता, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही मुलं शाळेत येण्याआधी कुठेतरी जातात. तर ते लपत छपत त्यांच्या मागणं गेले आणि बघतात तर काय, ती सगळी मुलं गणेशाच्या मंदिरामध्ये गेलेली आहेत आणि त्या गणपतीच्या समोर मनोभावे प्रार्थना करत आहेत की बाप्पा, आम्ही तुला 5 नारळांचं तोरण पाहू, 1 किलो पेढ्याचा नैवेद्य दाखवू, तू आम्हाला पास कर फक्त. ते सगळं लपून छपून महर्षी धोंडो केशव कर्वे बघत असतात. गंमत वाटते की काय सगळा प्रकार आहे. ती सगळी मुलं बाहेर पडून गेल्यावर महर्षी धोंडो केशव कर्वे पण गणपतीच्या समोर उभे राहतात आणि गणपतीला काय सांगतात ऐका, ते सांगतात की अरे देवा, तू मला नापास कर, तू मला नापास केलंस तर मी तुला 5 नारळांचं तोरण पण वाहील आणि 1 किलो पेढ्यांचं नैवेद्य पण दाखवेन. बघा हा, काय वेगळीच प्रार्थना आहे त्यांची. झालं, परीक्षा होतात, रिझल्ट लागतो. तुम्हाला कल्पना आलीच असेल काय रिझल्ट लागला असेल. जी उन्हाळ मुलं होती ती सगळी नापास होतात आणि धोंडो केशव कर्वे मात्र पहिले येतात वर्गात. अतिशय छान त्यांना मार्क मिळतात, यश मिळतं. बघा काय गंमत आहे. म्हणजे गणपतीची आपण प्रार्थना केली पण तसं झालं का? म्हणून आज पण हे कोरोनाचं संकट, कोविड-19चं संकट टळू दे म्हणून आपण गणपतीला साकडं घालतोय, त्याच्यासमोर मनोभावे प्रार्थना करतोय. पण ही नुसती प्रार्थना करून होणार आहे का? त्यासाठी आपल्याकडून आपण प्रयत्न केले पाहिजे. आता बाहेर सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे. आपल्याला उत्सव म्हटला की सगळ्यांनी एकत्र यायचं, एकत्र जमायचं, मजा करायची अशी सवय आहे. पण या वेळेचं वर्ष हे वेगळं आहे, विशेष आहे, खास आहे. या वर्षी आपण एकत्र यायचं टाळलं पाहिजे. विनाकारण घरातनं बाहेर पडता कामा नये. लहान मुलांना खूप उत्सव आवडतो, गणपती बाप्पा त्यांचं विशेष आवडताय, पण तरी सुद्धा त्यांना प्लीज घरातच ठेवा, बाहेर काढू नका. घरात त्यांना पाहिजे तर एखादा नवीन श्लोक शिकवा गणपतीचा, एखादी आरती शिकवा आणि वेगळ्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करायचा प्रयत्न करा. आणि अजून एक गोष्ट मला ह्या आता सांगायला आवडेल की आपण मास्क बांधणं किती महत्वाचं आहे. तर लहान मुलं जरी घराच्या बाहेर पडत नसली तरी घरामध्ये किंवा तुम्ही त्यांना थोडा वेळ टेरेसवर घेऊन जा आणि 15 मिनिटं का होईना, अर्धा तास का होईना मास्क बांधायची त्यांना प्रॅक्टिस करा. कारण आज ना उद्या जेव्हा केव्हा शाळा परत चालू होतील तेव्हा या सगळ्या मुलांना मास्क घालूनच शाळेत जावं लागेल. हे न्यू नॉर्मल त्यांना फॉलो करावं लागेल. त्याची सवय आत्तापासून केली तरच त्यांना ते जमेल. आजही आपण बाहेर मी जेव्हा बघते तेव्हा अधिक मोठी माणसं मास्क घालतात पण ते योग्य रीतीने घातलेलं नसतं आणि योग्य रीतीने मास्क नाही घातलं तर आपण आपला बचाव कोरोनापासून करू शकत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे बालरोग तज्ज्ञ म्हटलं की आहाराविषयी बोलल्याशिवाय तर काही होणार नाही. मी काय आता सगळं सांगणार नाहीये, पण ऑफकोर्स तुम्ही सगळेजण पौष्टिक आहार आपल्या मुलांना देतच असाल, पण जंक फूड, फास्ट फूड हे तुम्ही देऊ नका मुलांना. कमीत कमी देण्याचा प्रयत्न करा. बेकरी प्रॉडक्ट्स, पाव, बिस्किट, केक, पिझ्झा, बर्गर यापासून आपल्या मुलांना दूर ठेवा. यामुळे त्यांची इम्युनिटी चांगली राहील, प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि त्यांचा कोरोनापासून बचाव होईल. सोशल डिस्टन्सिंग, हात धुणं, ह्या सगळ्या गोष्टी हल्ली मुलांना आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, तर त्याचं तंतोतंत पालन आपण केलं पाहिजे.
आणि मगच आपण या कोरोनाच्या संकटावर मात करू शकतो. इथे अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे, तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा असलेला शब्द म्हणजे सुजाण पालकत्व. हा आपण नेहमी ऐकतो आणि हे खरोखर एक सुजाण पालक बनणं हे एक मोठं आव्हान आहे, खूप कठीण आहे. आज मी सुद्धा पालक आहे आणि मी जरी एक बालरोग तज्ज्ञ असेल तरी माझ्यासाठी तेवढंच मोठं आव्हान आहे आणि मी रोज शिकते आहे. आणि आत्ताच्या या परिस्थितीमध्ये, या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये तर हे म्हणजे एक सुजाण पालक बनणं ही एक तारेवरची कसरतच आहे. कारण आज जे इंटरनेट, मोबाईल यापासून आपण आपल्या मुलांना दूर ठेवत होतो, आज त्याच्याशिवाय आपलं पान हलत नाही. आज मुलांची शाळा, क्लास सगळं ऑनलाईन आहे. मुलं सतत इंटरनेट आणि मोबाईल याचा वापर करताना दिसत आहेत आणि एक व्यसन आहे, ते मुलांना लागू शकतं. अशा वेळेला काय करता येईल आपल्याला? मी तुम्हाला गंमत सांगते, ती पण व्हॉट्सअपवर आलेलीच आहे, तर मी शेअर करते की एका डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये बाहेर पेशंट बसलेले असतात. एक आई आणि मुलगा आणि दुसरी आई आणि एक मुलगा असे बसलेले असतात. एक आई आणि मुलगा दोघंही मोबाईलवर असतात आणि दुसरी आई आणि मुलगा, ती आई आपल्या पर्समधून एक छान पुस्तक काढते, आपल्या मुलालाही एक पुस्तक देते आणि दोघंही पुस्तक वाचत असतात. बघा, बाकी तिथे काहीच लिहिलेलं नाहीये. फक्त ती जी मोबाईलवाली आई असते ती त्या दुसऱ्या आईला विचारते की माझ्या मुलाला मी कसं वाचनाची सवय लावू. बघा, म्हणजे आपण जर वाचलं तर आपल्या मुलांमध्ये आपोआप वाचनाची आवड निर्माण होईल. आपण आपला स्क्रीन टाइम जर कंट्रोल करू शकलो तरच मुलं त्यांचा स्क्रीन टाइम कंट्रोल करू शकतील आणि त्यांनाही वाचनाची गोडी लागेल, आवड निर्माण होईल. दुसरी गोष्ट सतत जाणवणारी म्हणजे आता सुद्धा पेशंट आमच्या क्लिनिकमध्ये येतात तेव्हा पालक सतत म्हणतात की हल्ली माझा मुलगा ना फार चिडचिड करतो, वेगळाच वागतो, छोट्याशा गोष्टींवरून रागवतो, मला कळत नाही असं का वागतो तो. खरं सांगायचं तर आज मुलं किती महिने झाले घरामध्ये आहेत, बाहेर गेलेली नाहीत, छान मैदानावर खेळलेली नाहीत, मित्र मैत्रिणींना भेटलेली नाहीत. त्यांना खूप कंटाळा आला आणि त्यांना बिचारांना हे सांगताही येत नाही, एक्सप्रेसही करता येत नाही. मला वाटतं आपली परिस्थिती काही वेगळी नाही. आपणही नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं वागतोय, कदाचित जास्त चिडचिड करतोय, छोट्याशा गोष्टींवरून विनाकारण रागवतोय. तीच मुलांची पण परिस्थिती आहे, तेव्हा आपण त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. त्यांना थोडासा वेळ देणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, थोडंसं त्यांच्या कलेने घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण मुलांना घरातली छोटी छोटी कामं दिली पाहिजे, जी त्यांच्या वयाला जमतील अशी, आणि ते काम त्यांनी केलं की त्यांचं अगदी मनापासून कौतुक केलं पाहिजे. घरामध्ये कोणाचा वाढदिवस आहे, हल्ली आपण ऑनलाईन वाढदिवस सेलिब्रेट करतो, तेव्हा मुलांना एखादं छोटंसं ग्रीटिंग कार्ड, एखादं छोटंसं फूल काहीतरी बनवायला सांगा, त्यात त्यांचा वेळ जाईल. किंवा तुम्ही पण त्यांच्या बरोबर बसा, तुम्ही तुमचे छंद आता जोपासा, थोडासा वेळ काढा, तुमच्याही काही गोष्टी ज्या राहिल्या असतील, ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करा आणि मग मुलांनाही जाणवेल की आई सुद्धा चित्र काढते तर आपण सुद्धा काढून बघितलं पाहिजे. आणि त्यामुळे तुमचा आणि त्यांचं एक वेगळं बॉन्डिंग तयार होईल आणि या वेळेचा आपण सदुपयोग करू शकू. अजून एक गोष्ट मला सांगायची ती म्हणजे आताच्या परिस्थितीशी नाही पण नेहमीच आहे की आपण आपल्या मुलांची तुलना सतत दुसऱ्या मुलांबरोबर, भावा बहिणींबरोबर करत असतो. तर हे टाळलं पाहिजे. यासाठी एक छोटीशी गंमत सांगते मी. एक व्हॉट्सअपवरच हा जोक आला होता. एक डॅडी एलिफंट असतो आणि तो आपल्या बेबी एलिफंटला सांगत असतो की अरे मी तुला 1 वर्ष झालं त्या गरुड अकॅडमी मध्ये घातलंय उडणं शिकण्यासाठी. 1 वर्ष झालं तू अजून उडायला शिकला नाहीस आणि ते गरुडाचं पिल्लू बघ 4 दिवसात उडायला शिकलं. बघा हास्यास्पद वाटतंय ना सगळं. नंतर तो डॅडी एलिफंट म्हणतो मी असं का करतोय माहितीये का, तुला कशाला त्या क्लासला घातलंय, अरे जे मी आयुष्यात करू शकलो नाही ते तू करून दाखवावंस असं मला वाटतंय. आणि ते बेबी एलिफंट पण बिचारा म्हणतो बाबा मी खूप प्रयत्न करतोय हो डॅडी पण मला नाही जमतंय, कसं करू नये. हे ऐकताना इतकं आपल्याला हास्यास्पद वाटतंय पण आपणही अनेक वेळा असंच वागतो. मी सुद्धा वागते. आपण आपल्या मुलांची तुलना दुसऱ्यांबरोबर करतो. त्यांनी केलं म्हणून आपल्या मुलांनी डान्स केला पाहिजे, चित्र काढली पाहिजे. प्लीज असं करू नका. अशा अवास्तव अपेक्षांचं ओझं मुलांवर लागू नका. आपण पालक म्हणून आपला एक प्रवास आहे आणि ही एक प्रक्रिया आहे आणि ह्याच्यामध्ये ती सतत चालू असते आणि केवळ तुमची मुलं ह्याच्यात शिकत नसतात तर आपणही शिकत असतो आणि आपणही एक चांगले माणूस होत असतो. आणि या प्रक्रियेमध्ये, या प्रवासामध्ये मला वाटतं कोरोना संकट हे मोठं असं, जसं प्रवासामध्ये चढ उतार असतात तसं तो एक आलेला आहे आपल्या वाट्याला. पण आपण त्याचंही एक त्याच्याकडे संकट म्हणून न बघता जर संधी म्हणून बघितलं तर मला खात्री आहे की आपण सगळेच जण, आपली मुलं, आपण सगळेच प्रगल्भ होऊन यातून बाहेर पडू. मी पुन्हा एकदा तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. मंडळी, कार्यक्रम खूप छान सुरू आहे.
आपण सगळे हा कार्यक्रम एन्जॉय करता आहे, पण हा कार्यक्रम यशस्वी होण्याच्या मागे अनेकांचा हातभार लागलेला आहे. विशेषतः लोकमान्य सेवा संघाची IT शाखा, त्याचप्रमाणे हा कार्यक्रम करण्यासाठीची आम्हाला जी संधी मिळाली त्यासाठी आमची सांस्कृतिक शाखा, त्याचप्रमाणे व्हिडिओचं सगळं एडिटिंग आणि बेसिक काम करण्यासाठी आमची कार्यकर्ती रीना पांडे, अशा अनेक मंडळींचा, तसंच हा कार्यक्रम तयार करून आपल्यापर्यंत ऑनलाईन पोचण्यासाठी श्री लोकेश तारदाळकर आणि जुई बाग यांचा पण स्पेसिफिकली आम्हाला खूप छान सहभाग होता आणि छान त्यांची मदत देखील झाली. या सर्वांचे मी आभार जरी मानत असले तरी कार्यक्रम संपलेला नाही आहे. आपण कार्यक्रम पुढे सुरू ठेवतो आहोत. ह्यानंतर आता आपण बघणार आहोत एक क्लासिकल डान्स, जो डान्स आपल्यासमोर सादर करीत आहे डॉक्टर पूर्वा केतकर. डॉक्टर पूर्वा ह्या होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांचं विशेषतः वैद्यकीय विमा म्हणजे मेडिक्लेम या क्षेत्रात मोठं काम आहे. आमच्या शाखेच्या त्या ॲक्टिव्ह कार्यकर्त्या आहेत. तेव्हा हे सगळं सांभाळूनसुद्धा त्या अतिशय सुंदर डान्स करतात. तेव्हा ह्या नृत्याविष्काराचा आपण आस्वाद घेऊया. यानंतर आपण गणपतीची, गणेशाची किंवा परमेश्वराची विविध रूपं काय असतात आणि कशी असतात त्याविषयी जाणून घेणार आहोत. परंतु हे जाणून घेणार आहोत एका व्हायोलिनच्या माध्यमातून.
व्हायोलिनवर सादर करीत आहेत आमच्या जुन्या जाणत्या आणि आमच्या मार्गदर्शक क्षमाताई आठले. ऐकूयात क्षमाताईंना. नमस्कार, मी क्षमा आठले. मी आमचे गुरु मिलिंद रायकर यांच्याकडे व्हायोलिन शिकते. पण त्यांची अशी अपेक्षा आहे की व्हायोलिनचा जास्तीत जास्त प्रसार होण्याकरता जरी तुम्हाला काही जमो न जमो पण प्रॅक्टिस करून तुम्ही लोकांपर्यंत हे वाद्य पोचवावं, म्हणून मी ह्या गणेशोत्सवात गणपतीच्या आशीर्वादाने आपल्यासमोर ओंकार प्रधान हे गीत सादर करते व्हायोलिनवर. मंडळी, कार्यक्रमाचा शेवट आता जवळ आलेला आहे आणि ह्या शेवटचा जो आपण जे काय सादरीकरण करणार आहोत त्यामध्ये तुमचा प्रेक्षकांचा देखील सहभाग असणार आहे. आत्ताच आपण गणपतीचं रूप बघितलं, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. आणि हा ओंकार म्हणजे काय तर अकार मकार उकार असं सगळं ह्या गाण्यातनं आपण ऐकलं. तर या ओंकाराचा आपण कार्यक्रमाच्या शेवटी 5 वेळेला जप करणार आहोत. जे जे दर्शक या ठिकाणी कार्यक्रम बघत आहेत त्या सर्वांनी माझ्याबरोबर 5 वेळेला ओंकाराचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपणार आहे. डोळे बंद करायचेत.
ॐ